तर आमदार मंगेश चव्हाणांच्या आरोपांना उन्मेष पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय। कुणाच्या मुहूर्ताची वाट पाहताय, पुरावे द्या असं उन्मेष पाटील यांनी म्हटलंय। कुणाच्या भावनेशी खेळणं खपून घेतलं नाही पाहिजे असं उन्मेष पाटील यांनी म्हटलंय। मंगेश चव्हाणांना प्रत्येक ठिकाणी फक्त उन्मेष पाटीलच दिसतोय। दरम्यान नोकरीचं आमिष दाखवून उन्मेष पाटलांनी अनेकांकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता। ज्याने पैसे घेतले आहेत तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अधिकृत कार्यकर्ता असल्याचे त्याच्याच मोबाईलमध्ये फोटो आढळून आले आणि त्याच मोबाईलमध्ये उन्मेष पाटलांचे देखील काही बरेचसे फोटो तिथे आढळले। उन्मेष भैयासाहेब पाटील, माजी आमदार, माजी खासदार यांनी या चाळीसगाव तालुक्यातून त्यांनी व त्यांच्या जवळच्या लोकांनी अनेक लोकांचे नोकरी लावून देण्यासाठी पैसे घेतले आहेत। माझ्याकडे ते पुरावे आहेत। या चाळीसगाव तालुक्यातल्या तरुणांना फसवण्याचं, गंडवण्याचं काम ज्या ज्या नालायकांनी, हरामखोरांनी केलं आहे त्यांना जनता धडा शिकवणार आहे। कोणाकडनं मुहूर्त घेत आहेत, कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत, द्या ना। मी असो का कुणी असो, जर कुणाच्या भावनेची कोणी खेळत असेल तर ते खपून घेतलं गेलं नाही पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की जसं ते संताजी धनाजीचा छत्रपतींच्या काळातला किस्सा होता ना, पाण्यामध्ये असू द्या, आकाशामध्ये असू द्या, डोंगरामध्ये असू द्या, सगळ्या ठिकाणी त्यांना तेच दिसायचं। तसं आता मंगेश चव्हाणांना प्रत्येक ठिकाणी उन्मेष पाटीलच दिसतोय।